कोरोनाच्या काळामध्ये ज्या नागरिकांचा मृत्यू झाला अशा कोरोना वॉरियर्ससाठी केंद्र सरकारच्या वतीनं विमा कवच जाहीर करण्यात आलं होतं आणि तशा पद्धतीची मदत आता अनेक ठिकाणी होऊ लागलेली आहे। नाशिकमध्ये देखील 2 व्यक्तींना आत्तापर्यंत मदत ही थेट धनादेशाद्वारे मिळालेली आहे। सोबतच राज्य सरकारच्या वतीनं देखील कोरोनाच्या काळामध्ये ज्या नागरिकांचा मृत्यू झालाय अशा नागरिकांना 50 लाख रुपयांचं आर्थिक मदत ही जाहीर करण्यात आली होती। मात्र त्याची परिस्थिती जर बघितली तर धक्कादायक आहे। केंद्र सरकारने ज्या पद्धतीने निर्णय घेतला त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी देखील अनेक वेळ गेला, मात्र मदत मिळते ही एक दिलासादायक बाब असली तरी दुसरीकडे राज्य सरकारच्या वतीनं जो मदतीचा निर्णय घेण्यात आला होता त्याची अंमलबजावणी होताना मात्र कुठेही दिसत नाहीये। नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीत जर विचार केला तर 4000हून अधिक नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, तर दुसरीकडे जिल्हा पातळीवर जर बघितलं तर हजारोंच्या संख्येत नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय। राज्यातील आकडेवारी जर बघितली तर मोठ्या प्रमाणात ही आकडेवारी आहे आणि तिसरी वेव येण्याच्या पार्श्वभूमीवर देखील अनेक नागरिकांचा यामध्ये मृत्यू होतोय, मात्र त्याचं प्रमाण पूर्वीपेक्षा मोठ्या प्रमाणात घटलंय। आणि ही सध्याची परिस्थिती जर बघितली तर कोरोनामुळे ज्या नागरिकांच्या कुणाची आई गेली असेल, कुणाचे वडील गेला असेल किंवा कुणाच्या जवळचं नातेवाईक गेला असेल, अशा सगळ्या दुःखाच्या काळामध्ये किंवा या सगळ्या महामारीच्या काळामध्ये राज्य सरकारनं 50,000 रुपयांची मदत जाहीर करतंय अशा पद्धतीचा निर्णय घेतला आणि अनेकांना त्याबाबतचं समाधान वाटलं किंवा काही ना काही मदत मिळते या सगळ्या संकटाच्या काळात, त्यामुळे एक दिलासादायक हा निर्णय होता। मात्र परिस्थिती जर बघितली तर याची अंमलबजावणी होत नाहीये। अनेक नागरिकांना या सगळ्या संदर्भात अर्ज कुठे करायचा याबाबत मोठा प्रश्न आहे। अनेक नागरिक जिल्हा पातळीवर जर बघितलं तर जिल्हाधिकारी कार्यालय असेल किंवा पालिका हद्दीत जर असेल तर नगरपालिका असेल किंवा महानगरपालिका असेल यांचे उंबरटे झिजवत आहे, मात्र यावर नेमकी प्रक्रिया कशी करायची याचं ठोस उत्तर दिलं जात नाहीये। ग्रामीण भागात जर बघितलं तर ग्रामपंचायत स्तरावर याबाबत कुठलीही माहिती दिली जात नाहीये किंवा त्याबाबतची कल्पनाच तेथील ग्रामविकास अधिकाऱ्यांना नाहीये किंवा राज्य शासनाने जो आदेश काढलेला आहे त्या आदेशात देखील स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला नाही की या संबंधी नेमकी कोणती कागदपत्रे असणार किंवा याबाबत नेमका पाठपुरावा कुठे करायचा। त्यामुळे ज्या नागरिकांचं निधन झालेलं आहे त्यांच्या नातेवाईकांना किंवा त्यांचे जे कोणी वारसदार आहे त्यांना या सगळ्या संबंधी अर्ज कुठे करायचा असा मोठा पेच पडलेला आहे। दुसरीकडे आणखी एक बाब म्हणजे काही नागरिक किंवा शासन स्तरावरील अधिकारी देखील केंद्र सरकारचं जे विमा कवच होतं त्या सगळ्या संबंधी लागणारे जे कागदपत्र होते तेच कागदपत्र राज्य सरकारच्या मदतीसाठी ग्राह्य धरले जातील आणि तशा पद्धतीचे कागदपत्र तुम्ही तुमच्याकडे जमा करून ठेवा अशा पद्धतीची तोंडी माहिती काही व्यक्तींना दिली जाते। आणि त्याच पार्श्वभूमीवर आम्ही देखील गेल्या महिनाभरापासून या सगळ्या संबंधी नाशिक महानगरपालिका असेल किंवा जिल्हा अधिकारी कार्यालय असेल या सगळ्या संपूर्ण ठिकाणी माहिती घेतली की नेमके या आदेशाचं पुढे काय झालं, किती नागरिकांना याची मदत मिळते। मात्र परिस्थिती जर बघितली नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीत केंद्र सरकारची जी मदत होती त्यापैकी फक्त 5 प्रकरणं ही नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं राज्य शासनाकडे गेलेली आहे। ती वित्त विभागाच्या निर्णयामुळे अजूनही प्रलंबित आहे, त्यांना मदत जाहीर झालेली नाहीये। मात्र जिल्हा स्तरावर जी प्रकरणं गेली होती त्यापैकी 2 व्यक्तींना म्हणजे संपूर्ण नाशिकमध्ये 2 व्यक्तींना आत्तापर्यंत केंद्र सरकारची जी मदत आहे त्याचा धनादेश हा प्राप्त झालेला आहे आणि त्याची मदत ही मिळते याची सुरुवात झाली आहे। मात्र राज्य शासनाने जो निर्णय घेतला होता 50,000 रुपयांची मदत जाहीर करण्याचा त्याची अंमलबजावणी अजून सुरू झालेली नाहीये। नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीत 4000हून अधिक नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे, तर जिल्हा पातळीवर जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात नागरिकांचा मृत्यू झाला असला तरी याबाबत जी मदत आहे ती कशी मिळवायची याचा पेच अनेक नागरिकांना पडलेला आहे। आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर अनेक नागरिक आपल्या जवळ असलेलं कुठलंही शासकीय कार्यालय आहे त्या ठिकाणी जाऊन विचारणा करताय की ही मदत नेमकी कशी मिळवायची। मात्र आदेशात स्पष्टपणे उल्लेख नसल्यानं अनेकांचा गोंधळ होतोय आणि सरकारनं निर्णय घेतलाय मात्र मदत कधी असा सवाल देखील ते उपस्थित करताय। मात्र आम्ही या सगळ्या बाबत माहिती घेऊन ज्या पद्धतीनं केंद्र सरकारची जी योजना होती त्यासाठी लागणारी जी कागदपत्र होती त्यापैकी जी व्यक्ती कोरोनामुळे मृत्यू झालेली आहे तिचा सर्वात पहिले
तुम्हाला ही मदत जर हवी असेल तर त्यासाठी जी व्यक्ती कोरोनामुळे मृत्यू झालेली आहे तिचा मृत्यू दाखला, तिचा आधार कार्ड आणि तिचा कोरोना पॉझिटिव्ह असलेला रिपोर्ट या सर्वात महत्त्वाच्या 3 बाबी तुमच्याजवळ आवश्यक असणार आहे। सोबतच जी व्यक्ती मदत घेऊ पाहते आहे किंवा जी संबंधित कोरोनामुळे मृत्यू झालेले आहे त्या व्यक्तीची वारसदार आहे अशा व्यक्तीला तिचे बँक डिटेल्स सोबत आधार कार्ड, पॅन कार्ड आणि जर वारसाची नोंद असेल तर ती नोंद अशा प्राथमिक काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे आणि ही मदत मिळणार आहे अशा पद्धतीची माहिती मिळते। त्यामुळे आता राज्य सरकारने निर्णय घेतला असला तरी दिलासादायक हा निर्णय म्हणून त्यावेळेला मोठी चर्चा झाली, अनेक नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळत होतं। मात्र निर्णयाची अंमलबजावणी न झाल्यामुळे अनेक नागरिकांना त्याबाबत आता संभ्रम निर्माण झालेला आहे आणि शासन कधी मदत जाहीर करेल अशी माफक अपेक्षा त्यांच्याकडनं व्यक्त केली जाते। त्यामुळे आता अपेक्षा करूयात की राज्य शासन या सगळ्या पार्श्वभूमीवर लवकरात लवकर या महामारीच्या संकटाच्या काळात ज्या नागरिकांचा मृत्यू झालेला आहे त्यांच्या नातेवाईकांना लवकरात लवकर ही अंमलबजावणी करून त्यांना आर्थिक मदत करेल आणि काही प्रमाणात दिलासा देईल। आता जवळपास निर्णय होऊन 2 महिने उलटून गेलेले आहे, अंमलबजावणी होत नसल्यानं नागरिकांमध्ये देखील मोठा संभ्रम आहे। कागदपत्र वेळेवर जमवायची कशी असा देखील एक सवाल उपस्थित केला जातो। त्यामुळे राज्य शासन लवकरात लवकर याची दखल घेऊन कार्यवाही करेल अशी अपेक्षा करूयात। या व्हिडिओबद्दल नेमकं तुम्हाला काय वाटतं आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।